ला भंगार विकताय तर सावधान। एक अतिशय धक्कादायक घटना राज्याला हादरवून गेली। एका भंगारवाला ज्याने एका घरातून भंगार घेतल्यानंतर असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण देशभरात भंगारवाल्याची चर्चा सुरू झाली। आपल्या सगळ्याला एक सवय असते, घरात काही तुटलं जुनं झालं की आपण उचलतो आणि दारात येणाऱ्या भंगारवाल्याला देऊन टाकतो। तो मागेल त्या किमतीत सांगेल त्या भावात आपण सौदा करतो। पण हे करत असताना आपण एक मोठी चूक करतो। आपण कोणती विशेष काळजी घेत नाही आणि हाच निष्काळजीपणा आपल्याला किती महागात पडू शकतो याचं जिवंत उदाहरण समोर आलंय। गेल्या काही दिवसापासून भंगारवाल्याचा व्हिडिओ यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप वर प्रचंड व्हायरल होतोय। काय केलं या नेमकं भंगारवाल्याने? तुम्ही भंगार विकणार असाल की एखादी जुनी वस्तू भंगारवाल्याला देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणती काळजी तुम्ही जर नाही घेतली तर तुम्ही एका मोठ्या फसवणुकीचे शिकार होऊ शकता। तुमच्याबरोबर असं काहीतरी घडू शकतं। भंगारवाले जे सायकलवर किंवा हातगाडीवर येतात, आपल्या घरातील तुटक्या फुटक्या वस्तू घेऊन जातात। याच्या साध्या दिसण्यामागे काही गुपित लपलेलं असू शकतं। काही महिन्यापूर्वी एक भंगारवाला चक्क पाकिस्तानचा छुपा जासूस निघाला, तर दुसरीकडे एका ठिकाणी भंगारवाल्या दिवसा करून त्या रात्री चोऱ्या करायचा। पण महाराष्ट्रात एका सर्वसामान्य कुटुंबात जे घडले, या भंगारवाल्याने जे केले, जे खूपच अविश्वसनीय आहे, अतिशय धक्कादायक घटना। तुम्ही ज्या भंगारवाल्याचा विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका। हा तुमच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचा इशारा आहे। असं समजा ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा एका शहराची। एक गजबजलेलं शहर आणि या ठिकाणी काही भागात अशी काही वस्ती आहे जिथं गरिबी आणि संघर्ष रोजचाच असतो। या पाहायला गेलं तर या शहराच्या गरीब नवाज कॉलनीत राहणारे एक कुटुंब होतं। त्याचा कुटुंब प्रमुख होता अमीन शेख। सगळ्या त्याला अबू या नावाने ओळखायचे। अमीनचा रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा। सकाळी लवकर उठायचा, देवाची प्रार्थना करायची, आपली जुनी हातकडी घेऊन बाहेर पडायचा। भंगार घ्या, भंगार द्या असा म्हणत तो दिवसभर शहादा शहराच्या बोळातनं बोळात घुमायचा। उन्हात फिरून लोकांच्या जुन्या वस्तू गोळा करून जेमतेम 300 ते 400 रुपयाची कमाई व्हायची। याच तुटपुंज्या कमाईवर त्यांनी घरातल्या 3-4 मुलाच्या पत्नीचा उदरनिर्वाह चालायचा। अमीन तसा शांत स्वभावाचा होता। तो फारसा कोणाशी बोलत नसे। त्याचं काम झाले की तो शांतपणे निघून जाईल आणि त्याच शांतपणामुळे काही लोक त्याच्याकडे संशयाने पाहायचे। तो लोकांच्या घरात जायचा, त्याच्या जुन्या वस्तू तपासायचा, पण भंगार तपासण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे लक्ष दुसरीकडे तर नसायचं। तो नक्की काय शोधत होता याचा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। ती तारीख होती 8 मे 2025। शहादा शहरातील एका सुशिक्षित वस्तीतील भूषण राजपूत यांचं घर। ही वस्ती प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांच्या वस्तीमध्ये हे घर होतं। भूषण राजपूताचं घर लगबग सुरू होती। भूषण याच्या आईला नंदुरबारला एका महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जायचं होतं। कोणत्याही आईप्रमाणे त्यांनाही आपल्या लेकी सोन्यासाठी काही सोनं दागिने जपून ठेवले होते। एक एक करून सगळे दागिने त्यांनी कपडे पिशवीमध्ये भरले होते। जवळपास 9 ते 10 तोळे सोनं आजच्या बाजारभावानुसार तब्बल 10 लाख रुपयाचं सोनं आधी किमतीचं होतं। त्यांनी दागिन्याची पिशवी व्यवस्थित ठेवली, पण अचानकपणे एक फोन आला। काही कारणास्तव त्यांचा नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला। आज जाऊ द्या, उद्या जाऊ द्या याचा प्लॅन पुढे ढकलत गेला। आता दागिने पण आपण इथेच ठेवून देऊ असा विचार करत त्यांनी ती पिशवी कपड्यात एका बाजूला ठेवली। पण दुर्दैवाने त्याच ठिकाणी घरातील रद्दी म्हणजे जुने वर्तमानपत्राचा ढिगारा साचला होता। त्याच वेळी दारात भंगारवाल्याची एक आरोळी आली। तो होता अमीर शेख। आईने भूषण याला सांगितलं, अरे घरात खूप रद्दी साचली आहे, ती भंगारवाल्याला देऊन टाक। भूषण यांनी घरातली सगळी रद्दी गोळा केली आणि त्या भंगारवाल्याला अमीर शेखला देऊन टाकले। आणि त्या कागदाच्या ढिगाऱ्याखाली एका कोपऱ्यात छोट्याशा कापडी पिशवीत एका कुटुंबाचं भविष्य, त्यांच्या भावना आणि त्यांच्या आयुष्यभराची कमाई होती, म्हणजेच त्या दागिन्याची पिशवी होती। पण गडबडीत ना आईचं लक्ष गेलं ना भूषणचं लक्ष गेलं। एका छोट्या चुकीमुळे 10 लाखाचं सोनं त्या रद्दीसोबत भंगारवाल्याच्या हातगाडीवर पोचलं होतं आणि अमीन शेख भंगार घेऊन आपल्या वाटेतून निघून गेला। राजपूत कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झालं। या गोष्टीवरून पूर्ण अनभिज्ञ दुसरा दिवस उघडला आणि राजपूत कुटुंबाला नंदुरबारला जाण्याचा बेत पुन्हा ठरला। काल सांगितल्यानुसार आज पुन्हा नंदुरबारला निघायचं होतं। आई तयार झाली। तयार होऊन दागिने घालण्यासाठी कपाटाजवळ गेली। कपाटात गेल्यानंतर तिथं पाहिलं दागिन्याची पिशवी नव्हती। त्यांना वाटलं आपण दुसरे कुठेतरी ठेवली असेल। त्याने अक्षरशः सगळं घर पालतं घातलं। कप्पाना कप्पा, ड्रावरनं ड्रावर उघडून बघितला, पण ती पिशवी कुठेच नव्हती। अचानक त्यांच्या डोक्यात वीज चमकली। त्यांना आठवलं रद्दी भंगारवाल्याला दिलेलं आहे। अक्षरशः त्यांना धक्का बसला। लगेचच भूषण यांनी
भूषणला फोन केला. त्यांची अवस्था वाईट झाली. भूषणने सांगताच आईचा फोन आला. भूषणला समजताच भूषण देखील हादरला. त्यांच्या आवाजातील भीती ऐकून त्याला कळले की आता प्रकरण खूप गंभीर झाले आहे. त्यांनी भंगारवाल्याचा शोध घ्यायला सुरू केली. त्या भूषणकडे त्या भंगारवाल्याचा मोबाईल नंबर होता, पण त्याचा घरात पत्ता माहीत नव्हता. भूषणवाल्याने भंगारवाल्याला मोबाईलवर फोन लावायला सुरुवात केली, पण तो फोन उचलत नव्हता. वेळ वेगाने पुढे जात होता. प्रत्येक क्षणासोबत सोने मिळवायची शक्यता धुसर होत होती. त्याने अमीनच्या नंबरवर फोन लावला. तो फोन देखील उचलत नव्हता. बऱ्याच वेळा मिस कॉल पडत होते. आता त्याच्या मनात शंकेची पाल चुकतली. भूषणला वाटलं, आता एवढं सोनं आम्ही घेऊन पळून तर गेला नसेल ना, या भंगारवाला आपला सोनं कुठे तर घेऊन फरार तर झाले नसेल ना, असे हजारो नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. अखेर खूप शोधाशोध केली. इकडे तिकडे विचारलं. ओळखीच्या लोकांना, शेजारच्या गलीत तो जो जिथे जायचा तिथून जायचा, अशा पद्धतीची विचारपूस सुरू केली. कसं बसं अमीन शेखच्या घरापर्यंत पोहोचला. त्याला पाहिल्यानंतर भूषण त्याने लगेच घडलेली घटना सांगितली. आता इथूनच घटनेला, या कथेला एक धक्कादायक वळण मिळणार होतं. भूषण यांना वाटले की अमीन शेख आता ओळख दाखवणार नाही किंवा मला माहीत नाही असं म्हणून तो हातवारे करेल. पण अमीनने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. तो म्हणाला, साहेब, मी भंगार त्या दिवशी शहादाच्या एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याला विकून टाकलं. आता हे ऐकून राजपूत कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. आईच्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणाली, काय मोठी चूक झाली. मी रद्दीमध्ये दागिन्याची पिशवी ठेवली आणि भूषण याच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का होता. सोनं आता एका व्यक्तीकडून निष्ठून भंगारच्या महासागरात हरवलं होतं. पण अमीन शेख तिथेच थांबला नाही. तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. चला साहेब, आपण त्या व्यापाऱ्याकडे जाऊ. तो भूषण यांना घेऊन होलसेल भंगारचं दुकान असतं, त्या होलसेल भंगारच्या दुकानामध्ये तिथे गेला. तिथे 1000 किलो भंगारचे ढिगारे होते. त्यात एक छोटी पिशवी शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं. त्यांनी CCTV फुटेज तपासले, भंगारचे ढिगारे तपासले. सोनं काही सापडेना. आता राजपूत कुटुंब आशा सोडून दिली होती. तेव्हाच अमीन शेखला काहीतरी आठवलं. एक छोटीशी आशा त्याच्या मनात जागी झाली. तो भूषण यांना म्हणाला, साहेब, मी कधी थोडं भंगार घरी घेऊन जातो आणि माझी लहान मुलं त्यांना खेळणी म्हणून किंवा काही वेगळ्या वस्तू सापडल्या तर खेळण्यासाठी काढतात. मी एकदा घरी फोन लावून विचारतो. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पत्नीला फोन केला आणि फोनवर बोलताच अमीनच्या चेहऱ्यावर एक तणाव जाणवत होता. त्यांनी पत्नीला विचारलं, आज भंगारमध्ये काही वेगळी वस्तू सापडली का? पत्नीने त्याच्या पत्नीला हे उत्तर ऐकून दिलं तर हे ऐकून सगळ्याचा श्वास रोखला गेला. ती म्हणाली, हो, मुलांना खेळताना रद्दीमध्ये कपड्याची छोटीशी एक पिशवी सापडली. मी उघडून पाहिलं तर त्यात सोनं होतं. मला वाटलं कोणाशी तरी महत्त्वाची वस्तू चुकून आली आहे, म्हणून मी ती तशीच जपून कपड्यात ठेवली. हे ऐकत राजपूत कुटुंबाच्या जीवात जीव आला. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. पण काही काळापूर्वी संशयाने त्या भंगारवाल्याकडे पाहत होते. तो देवदूतासारखा उभा होता. अमीन शेख त्याला चोर फसवणूक करणारा वाटला, पण तो प्रामाणिक सोन्यासारखा माणूस होता. त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मे रोजी परतल्यानंतर सोने परत करण्याचं वचन दिलं. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमीन शेख आणि त्याच्या पत्नीने 10 लाख रुपयाची दागिन्याची पिशवी राजपूत कुटुंबियाच्या ताब्यात दिली. ती पिशवी ताब्यात हातात घेतल्यानंतर जो कुटुंबियांना आनंद झाला तो शब्दात सांगता येणार नव्हता. भूषण म्हणतात, त्यांनी आम्हाला आमची सगळी अमानत जशी तशी परत केली. आम्ही अमीनच्या घरासमोर असलेल्या सोनाराकडे जाऊन तपासणी केली. सगळं सोनं व्यवस्थित होतं. त्या माणसाने ना जात ना पहिली ना धर्म पहिला, त्याने फक्त माणुसकी पहिली. आजच्या जगात माणुसकी अजूनही अस्तित्वात आहे. आम्हाला अनुभव आला. या प्रामाणिकपणाने भरून गेलेल्या भूषण राजपूत यांनी अमीन शेखला बक्षीस देण्याचं ठरवलं. ते सांगतात, त्याच्याकडे एक साधा खराब झालेला मोबाईल होता. त्याचा प्रामाणिकपणा पाहून मी त्याला 15,000 रुपयाचा एक नवीन स्मार्टफोन भेट दिला आणि हा मोबाईल फक्त वस्तू नाही तर त्याच्या प्रामाणिकपणाची केलेल्या एका मानाचा मुजरा होता. आणि अमीन शेख याच्या कर्तृत्वाने आज संपूर्ण महाराष्ट्र देशासाठी आदर्श ठरलाय. गरिबीने शरीर व्यापलं होतं, पण मन सोन्यासारखं शुद्ध होतं. जिथे पैशाच्या मागे न धावता नाते आणि मूल्य मागे सुटतात, जिथे अमीन शेखसारखी आपल्यासाठी थांबून विचार करायला भाग पडतात. त्यामुळे या कथेचा शेवट एका इच्छेने नाही तर एका विश्वासाने होतो. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या दारात भंगारवाला येईल तेव्हा त्याच्याकडे संशयाने पाहण्याऐवजी त्याच्यातला अमीन शेखला पाहण्याचा प्रयत्न करा. पण भंगार देत असताना आपण कोणती वस्तू कुठे ठेवली, आपण काय देत आहोत याची तपासणी करायला विसरू नका. कारण की या जगात अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक आहे. पण आजही अशा वस्तू देत असताना, हाताळत असताना काळजी घेणं त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. अमीर शेखसारख्या माणुसकीच्या त्याच्या प्रेरणादायी कार्याला आपला सलाम.
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला लगेच कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.